नमस्कार। महाराष्ट्र केसरी स्पर्धा या वेळेला चांगलीच गाजली। शिवराज राक्षेचा पराभव हा त्यातल्या चर्चेचा एक मुद्दा आहे, पण त्याही पलीकडे जाऊन शिवराज राक्षेने पंचाला केलेली मारहाण हाही मुद्दा आहेच। शिवराजचा पराभव अयोग्य आहे की योग्य याच्यावर ज्याला ज्याला जी मतं मांडायची आहेत ती एव्हाना मांडून झाली आहेत। याच मतांच्या अनुषंगाने तीव्र प्रतिक्रियाही देऊन झालेल्या आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही घडलंय ते खेळाच्या मैदानात घडलंय। जे काही घडलंय ते खेळाच्या मैदानात घडलेलंच असल्याने इतका संताप हा खिलाडू वृत्तीला शोभेचा नाही, हे आता शांत डोक्याने कुणीतरी सांगावं लागेल आणि खेळाडूंनाही ते ऐकावं लागेल। शेवटी आपण जेव्हा खेळतो तेव्हा पराभव हा अपेक्षित असतो, विजयाची आपल्या प्रत्येकाला इच्छा असते। विजय आणि पराभवाच्या दरम्यान जे काही घडतं त्याच्यावर स्वसंयमाची गरज आहे। दुर्दैवाने ते अहिल्यानगरमध्ये झालेल्या स्पर्धेत दिसलं नाही। याच निमित्ताने प्रश्न होतो की जे काही वागून गेलाय शिवराज राक्षे ते त्याला नडणार आहे की नाही। रविवारी अहिल्यानगर इथं जे घडलं ते आता चित्रात पहा। अहिल्यानगर इथं झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट लागलं ते याच घटनाक्रमामुळे। स्पर्धेमध्ये गादी विभागात शिवराज राक्षेचा पराभव झाला। पराभवानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली। लाथ मारायच्या आधी शिवराजनं पंचाची गचांडी पकडली आणि त्याला जाब विचारला। झाल्या प्रकारामुळे शिवराजला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे। त्याच्या करिअरला यामुळे जोरदार धक्का बसलाय। शिवराज चितपट झाला की नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे, पण तत्पूर्वी या कार्यक्रमात महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपल्याला चितपटची व्याख्या समजून घ्यायची आहे। कुस्तीत चितपट केलं जातं म्हणजे काय ते लक्षात घ्या। बचाव करणाऱ्या कुस्तीगीराचे दोन्ही खांदे आक्रमण करणाऱ्या कुस्तीगीराने एकाच वेळी मॅटवर टेकवले असतील आणि त्या नियंत्रित चितपट शरीर स्थितीचं निरीक्षण करण्यास पुरेसा अवधी सरपंचास मिळालेला असेल तर अशा स्थितीमध्ये नवीन हालचाल देखील चितपट म्हणून ग्राह्य धरली जाते। मॅटच्या कडेवरील कुस्ती चितपट ठरवण्याच्या साठी चित होणाऱ्या खेळाडूचं डोकं आणि खांदे निष्क्रिय पट्ट्याच्या मर्यादा रेषेच्या आत असल्या पाहिजेत। चितपट कोणत्याही फेरीत झाल्यास कुस्ती तिथेच संपते हे महत्त्वाचं आहे। त्या कुस्तीच्या फेऱ्यांमधील विजयाचा विचार केला जात नाही हेही विसरून चालणार नाही। आपल्या सोबत अशोक पवार जोडले गेलेले आहेत। अशोक पवार हे कुस्तीगीर तालीम संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव आहेत। अशोकरावजी, आपलं स्वागत। आणि मला पटकन सांगा, या चितपटच्या वादामध्ये जे वर्तन घडलंय त्यामुळे शिस्तीला गालबोट लागलंय का? कुस्तीला अपेक्षित असलेली आणि एकूणच खेळाला अपेक्षित असलेली शिस्त मोडली गेली आहे का? 100% शिवराज राक्षे सारख्या एका जाणत्या मल्लाकडून अतिशय बेशिस्त आणि ज्यांना परमेश्वर आणि न्यायदेवता समजून आपण जो पंच नेमलेला असतो त्याचा अवमानकारक घडलेला आहे। शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय। अशोकराव, आपण जोडलेले राहा। आपण एकदा पटकन तुम्ही म्हणता आहात त्या अनुषंगाने शिवराज राक्षेची सुद्धा प्रतिक्रिया घेतली। काय म्हणतोय शिवराज, ऐकून घेऊया। माझ्या पोराचे हार नाहीच आहे, तर हे हारच म्हणतात। हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवलाय।
आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी. मग आता तुम्ही आता आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा. आणि आम्ही हरलो आम्हाला मान्य आहे. हरलेला दाखवा. एक मिनिट ऐका संतापलेल्या शिवराजच्या या प्रतिक्रियेशी त्याची आई सुद्धा सहमत आहे. आईलाही निकाल पटलेला नाहीये. माझ्या पोराच्या हार नाहीचे तर हे हारच म्हणतात. हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुरतं बघायला पाहिजे नव्हतं ना की चुकी आहे का काय आहे. परत रिप्री करून बघायचं नाही यांनी. आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक. दिनेश गुंडांना यांनी संदीप बोंडांनी सांगाय नको का चुकी नाहीच आहे तरी पण मग दाखवा रिप्री. इतर टायमाला दुसऱ्या कुस्त्या असल्यावर रिप्री दाखवतात. त्याची कुस्तीला का बरं यांनी रिप्री नाही दाखवली. आमची मागणी परत रिप्री दाखवा त्यांनी आणि घ्या कुस्ती म्हणा. आपल्यासोबत काका पवार जोडले गेलेले आहेत. काका पवार, मुद्दा शिस्तीचा आहे. थोड्या वेळापूर्वी आपण वक्तव्य ऐकलं असेल. ज्या पद्धतीनं शिवराजच्याकडून वर्तन झालं, दुर्दैवानं त्याच्या करिअरमध्ये ही एक खूप मोठी बाब नकारात्मकरित्या नोंदवली गेली. यातून सुटका कशी व्हायची? नाही, त्याच्यावर तो काय झालं की त्या मुलाने ढाक मारल्याच्या नंतर तिथं आम्ही ऍग्रीच आहे, पॉइंट द्यायला पाहिजे होते. त्यांनी पॉइंट घेतले आणि इंतजार केला पाहिजे होता की चितपट होतंय का नाही होतंय का नाही होतंय. तुम्ही मग त्या रेफरीची चूक असताना तुम्ही त्यांना 3 वर्षाची सजा देताय त्यांना, आणि रेफरीला सजा द्यायला नाही का त्यांनी? का नाही द्यायची रेफरीला सजा? पंचाला द्यायचं. त्यांनी ज्यांनी कुस्ती दिली तुम्ही थांबायला पाहिजे होतं. त्या पोरांनी ढाक मारली होती चांगली, त्या पोराची सुद्धा तुम्ही कुस्ती बिघडावली. म्हणजे आमच्यावर तुम्ही अन्याय केला म्हणता. म्हणजे आम्ही कुणावर अन्याय केला? पंचावर केला. पंचाने का केला? पंचाने कशाबद्दल अन्याय केला? कुणावर का करायचं? पक्षपाती ती कुस्ती चांगली चालली होती. दोन्ही पैलवान आमचेच आहेत, घरातलेच पैलवान आहेत. दोन्ही कुठले पैलवान बाहेरचे नाहीत. आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. दोन्ही पैलवानावर अन्याय होणार त्यांनी. ठीक आहे ना, कुस्ती आहे, कुस्तीला कधीही कुणी नाही म्हणणार नाही. ही कुस्ती परंपरेपर्यंत प्राचीन काळापासून आली आहे. आता आई त्याची बोलते शिवराजची, म्हणजे त्यांनी किती जीव तोडलेला आहे. त्यांनी शेतात रात्रंदिवस करून पैसे पाठवलेले आहेत लेकरावाले. हो, त्यांचा जीव तळमळतोय ना. का नाही तर मग हे असले रेफरी आणून, पंच आणून यांनी जर हे कुस्तीची अशी वाटोळ करायचं म्हणजे कसं होईल? बिलकुल. आपण काका पवार जोडलेले राहा. चंद्रहार पाटील यांची एक प्रतिक्रिया आली. या सगळ्या वादावर त्यांचं एक महत्वाचं वक्तव्य होतं की कुस्तीत राजकारण घुसलेलं आहे. कुस्तीमध्ये 100% राजकारण घुसलेलं आहे. म्हणजे हे 100% झालेलं आहे. कारण आता आज 2-2 महाराष्ट्र केसरी होत असले तर मग हे राजकारणच आहे शेवटी. म्हणून शासनानं लक्ष घालून हे दोन्ही एकत्र करून एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी ह्या पदाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वजन आहे. आता त्या जर आपण 2-2 आणि 3-3 महाराष्ट्र केसरी करत बसलो तर त्या पदाला किंमत राहणार नाही. आणि खरं ही आपली संस्कृती आहे. सामान्य शेतकऱ्यांमध्ये खरं तर कुस्ती आणि बैलगाडी हे दोनच एक आवडीने खेळले जाणारे खेळ आहेत. आणि त्यावर जर अशी जर त्या पैलवानांच्या वरून शेतकरी कुटुंबावर जर वेळ येत असली, कुठेतरी त्याचं कुटुंब सुधारण्याच्या मार्गावर असताना जर अशी वेळ येत असली तर येणारी मागची 10 पोरं म्हणणार आपण दुसरं कुठलं क्षेत्र निवडू. तर कुस्तीमध्ये एवढं कष्ट करून एवढं होऊन अन्याय जर होत असेल आणि हरवलं गेलं जात असलं तर मग ह्याला काय कुस्ती क्षेत्राला लहान नवोदित मल्ल येणारच नाहीत. आपण अशोक पवार यांच्यापर्यंत पोहोचूया. अशोकराव, आता या चर्चेला एक वेगळं वळण येतं ते राजकारणाचं. महाराष्ट्रात असो की देशभरामध्ये कुस्ती राजकारण्यांच्या आसपास असते किंवा ताब्यात असते. महाराष्ट्रातल्या कुस्तीचं काय झालंय? महाराष्ट्रातल्या कुस्तीचं मी तर असं म्हणतो की संपूर्ण पुण्यामध्ये 2 गटामध्ये वाद आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या 2 गटातील वादामुळं महाराष्ट्राच्या संपूर्ण जे जिल्हे आहेत त्यांना वेठीला धरलेला आहे. प्रत्येक क्रीडा विभागामध्ये आता 2-2 संघटना व्हायला लागलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरी ही मानाची आणि सन्मानाची कुस्ती स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरीला शासकीय त्याला पाठबळ असतं. आणि असं असताना गेल्या 2 वर्षामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊन कुठल्याच स्पर्धेचं अधिकृतरित्या महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल यांनी समर्थन केलं नसल्यामुळं आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मल्लांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. कारण महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेमुळे जे सर्टिफिकेट असेल किंवा गुणवत्ता असेल त्याच्या आधारे
शासकीय सवलती नोकऱ्या मिळाल्या जातात. अलीकडच्या या 2 वर्षामध्ये हे सर्टिफिकेटच व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळं या मल्लांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. वेळोवेळी आम्ही केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल यांना विनंती केलेली आहे की तुम्ही अधिकृत संघटना कुठली जाहीर करा आणि मल्लांचं नुकसान टाळा. हे राजकारण याच्यामध्ये निश्चित घुसलेलं आहे. अशोकराव, आपण जोडलेले रहा. एक नवं वक्तव्य आपल्या सगळ्यांच्याच कानावर आजच्या दिवसभरामध्ये आलं आणि ते अधिक धक्कादायक होतं. चंद्रहार पाटील यांनी असं थरीटच सांगून टाकलं की लाथच काय घातली, गोळ्याच घालायला पाहिजे होत्या. शिवराज राक्षेंनी पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. इतकं टोकाचं विधान समोर येतं. यावरूनच निकालाच्या बाबतीत पैलवानांमध्ये काय प्रतिक्रिया असतात ते पहा. खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला. पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. आपण काका पवार यांच्यापर्यंत पोहोचतोय. कुस्ती तज्ज्ञ म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. काका पवार, आपण चर्चा करतो आहोत ती खेळाची, खेळाडू वृत्तीनं लढण्याची. आता लाथ मारणं हे संतापजनक परिस्थितीतलं एक कृत्य आहे म्हणून आपण एका क्षणासाठी त्याला समर्थन देऊ शकतो किंवा त्याचा विरोधही करू शकतो. पण गोळ्या घालायला हव्यात इतक्या तीव्र प्रकारची भावना मल्लांमध्ये यायला लागली आहे. काय उत्तर असेल? हॅलो, जी बोला काका पवार, आवाज आला असेल माझा आपल्याला. हो हो, बोला. काय त्याची यत्न त्यांना माहितीये ना. आता पाटलाला यत्न किती झाल्या त्यांनी सण केली त्या टायमाला. आताही सण करतातच पैलवान, कुठे उर्मट होत नाहीत. पण त्यांच्यावर जेव्हा येळ येते तेव्हा उर्मटपणाने भाषा करतात. अशी का करतात? ह्या पंचांमुळे त्याचं नुकसान झालं ना. आज तिसरा त्यो पण झाला असता, चंद्रहार झाला असता. हाय ह्याची कुस्ती चालू असताना, त्या ढाकूवर चितपट धरत असताना तुम्ही ती कुस्ती सोडवायलाच नको होती ना. मग आता अन्याय झाला हे बरोबर आहे. म्हणजे राग अनावर होत नाही ही पैलवानाला माहिती आहे. ही तुपातले खाल्लेले पैलवान असतात. त्याच्यामुळे यांच्यावर एक समता जी सामान्य माणसामध्ये असते ती त्यांच्यामध्ये नसती. त्यांना एक रक्त वळसळलेलं असतं, ती बंदित असतात पैलवान. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात एकच असते की मला कुस्ती करायची आहे. ती पण पैलवान आपलाच आहे ना, लोकांचं थोडा आहे ती पण पैलवान. ती पण आपल्याच घरातलं आहे, दुसरीकडे बाहेरचं नाही कुठला की परदेशातून आलाय ना आपल्या पैलवानाला ऐकवतो असं नाही ना. आपल्याच घरात आहेत पैलवान दोन्ही पण. ही अन्याय कारण कुणावर बी नाही झाला पाहिजे. आज पाटील कसे बोलतात की गोळ्या घातल्या पाहिजे. मग त्यांना त्या टायमाला 2008-9 ला मला वाटतंय, मग त्या टायमाला त्यांनी सण केलं ना. ते त्या टायमाला तेवढी मीडिया नव्हती. आज मीडिया आहे तिथं. मीडियाला सर्वांना आज मला सांगा, त्या मीडियानं बघून सुद्धा सर्वांनी सांगितलं ना, असं दुनियात म्हणजे तुम्ही दुनियाला दाखवायला पाहिजे होतं. पाणी तर पाणी, दूध का दूध व्हायला पाहिजे होतं. बिलकुल. अशोक पवार आणि काका पवार, आपण दोघंही चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. दरम्यान चंद्रहार पाटलांचं एक वक्तव्य पटकन समोर येत आहे. शिस्त मोडण्याच्या बद्दल त्यांनी काय भूमिका घेतली आहे ती पहा. पण इथं असं काहीच केलं नाही. शिट्टी वाजवली की डायरेक्ट ह्याला पराजय घोषित केला आणि पृथ्वीराज मोळाला विजय घोषित केलं. पण ह्याची दाद मागायला शिवराज पंचाजवळ गेल्यानंतर त्याला शिवीगाळ झाली असं त्याचं म्हणणं आहे. आणि मग मी जी लात मारली किंवा काय टी शर्ट धरला काय त्या पुढच्या गोष्टी घडल्या. पण माझं सुरुवातीचं मत आहे की त्या पंचानं शिट्टी का वाजवली? एवढी 100% मधली 30% सुद्धा कुस्ती झालेली नसताना त्या रेफरीने शिट्टी का वाजवली? हा अन्याय नाही का? आता ते पुढे घडलं ते त्या रागापोटी केलं काय XYZ पुढचं घडल्या गोष्टी. पण जी कुस्ती झालेलीच नव्हती त्याला शिट्टी वाजून जर तो पंच जर तसा अन्याय करत असत ती खरोखर साहजिक आहे या सगळ्या गोष्टी होणं. महाराष्ट्राचे पैलवान, महाराष्ट्राचे मल्ल महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ते सहजी तयार होत नाहीत. ते मातीतून घडवावे लागतात. त्याच्यासाठी प्रचंड घाम जितका गाळला जातो त्याच्यापेक्षा जास्त रक्त गाळलं जातं. थोडक्यात काय तर खूप मेहनतीनं मल्ल पैलवान बनत असतात. राजकारणाच्या फेऱ्यात त्यांना अडकवू नका. अर्थात मल्लांकडे सुद्धा ताकद आहे म्हणून शिस्त विसरू नका. खेळ
खिलाडू वृत्तीनंच खेळायला लागतील. विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.